एकमेकीला त्रास द्यायची अशी मनात सुद्धा आणू शकत नाही आम्ही. आणि मी काही बोलले बी असतील तर तिनं अजून सुद्धा सांगते, ती दररोज तिचा फोन येतो आणि ती अजून सुद्धा मला म्हणते, ताई तुम्हाला काही कमेंट आले असतील तर मनावर धरू नका, माझ्या मनात तुमच्यासाठी काहीच नाही आहे. आणि तसंच माझे सुद्धा आहे की माझ्या मनात बी त्यांच्यासाठी बिचाऱ्यासाठी काहीच नाही आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही आता दुसऱ्या हा व्हिडिओ तुम्ही माझ्या ज्या कमेंट केली त्या आयडीत पाहिलेले, म्हणून मी ही आयडी त्याच्यात टाकणार आहे. म्हणून तुम्ही काय करा, हा व्हिडिओ पाहिला असेल आणि अजूनही तुमच्या मनात काही शंका असतील तुम्ही नक्की मला त्याच्यातच कमेंट करा. मी साऱ्या कमेंटचा रिप्लाय देईन, हे माझं म्हणणं आहे. आणि अजून एकदा सांगते, माझ्या रोहिणीच्या आणि कोमलच्या ह्या तिघीमध्ये तुम्ही असं काहीतरी वेगळं मीठ मिरची टाकून काहीतरी कमेंट करसाल तर ही करू नका. कारण की आम्ही तिघीजणी एकदम अशा एकदम मुठीत राहायजोगते आहे. आम्ही कधीच कोणाला म्हणजे एकामेकीला त्रास द्यायची अशी मनात सुद्धा आणू शकत नाही आम्ही. आणि मी काही बोलले बी असतील तर तिनं अजून सुद्धा सांगते, ती दररोज तिचा फोन येतो आणि ती अजून सुद्धा मला म्हणते, ताई तुम्हाला काही कमेंट आले असतील तर मनावर धरू नका, माझ्या मनात तुमच्यासाठी काहीच नाही आहे. आणि तसंच माझे सुद्धा आहे की माझ्या मनात बी त्यांच्यासाठी बिचाऱ्यासाठी काहीच नाही आहे. एवढंच माझं म्हणणं आहे. नाही तर बाकी सारं तुमच्यावरती आहे, मी याला काहीच म्हणणार नाही आहे. आणि हा व्हिडिओ याच्यासाठी शूट केला कारण की तुम्ही सगळ्यांनी काल खूप सारा कमेंट केला. मी तुम्हाला जसं व्हिडिओ सांगितलं होतं की तुमच्या कमेंट मी त्याचं उत्तर मी देईनच, तर आज तुम्हाला मी उत्तर दिलेलं आहे. आणि अजून हे सांगते, याच्यापुढं जर कधी काही व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला बी आणि नाही बी आला बी तर तुम्ही अशा हे करू नका. कारण की काही व्हिडिओ कमेंट मी सोडून द्यायचं मी धरत नाही की, कारण खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहे, काही धरल्या काही सोडल्या, काही पण काही थोड्याफार मनाला लागल्या म्हणून तुमच्यासोबत शेअर केल्या. आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. आता याच्यापुढे मी व्हिडिओ करणार नाही, कमेंटचा व्हिडिओ तर करणारच नाही आहे. पण मग तुम्ही अशा खराब कमेंट केल्या की खूप मनाला लागता, एवढंच मला म्हणणं आहे. तर चला मग आता व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करणार मी. आणि अजून एकदा जर तुम्ही तुमच्या म्हणण्यानं जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या रोहिणीचं मन दुखलं असेल तर रोहिणीला मनापासून सॉरी रोहिणी, माझ्यापासून तुला काही त्रास झाला असेल तर मी तुझी माफी मागते. आणि ऋतूला बी एवढं लक्षात ठेवा. आणि एक जण म्हणे आता ऑक्टोबर महिन्यात किती मे जून जुलै ऑगस्ट महिन्यात कधी चालली म्हणे माहेरी आम्हाला सांग, तर ते सुद्धा तुम्हाला लवकरच कळणार आहे. तेही तुमच्यासोबत शेअर करेन मी कधी चालली काय चालली. आणि मी अशी बिनफालतू चक्र मारतच नाही, जर मला काही काम असलं तरच मी जाते. तुम्ही अजूनसुद्धा व्हिडिओ जाऊन बघा. आणि तुम्ही म्हणत असाल की तू प्रमोशनसाठी गेली तर प्रमोशनचा व्हिडिओ आला काऊन नाही, तर तो सुद्धा तुमच्यापर्यंत येईनच. म्हणून आपल्या आयडीला फॉलो करा, यूट्यूब पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पासून तर फॉलो करा. हे बघा, हे तुमच्या बोलण्यात मला सगळं चुकून झालं, बोलणं सुद्धा सुसान नाही मला. कारण की तुम्ही कमेंटच एवढा भारी करायला की मला सुसान नाही काय बोलावं. तर चला मग याच्यावरती तुम्ही अजून काही तुमचे प्रश्न असतील नक्की कमेंट करा, त्याचे उत्तरच जमले कधी तर मी देईन. ही आयडी आपली स्पेशल कमेंटसाठी आहे, कारण की कमेंटची चालू आहे आणि त्या आयडीची कमेंट बंद आहे. तर जास्त काही मोठा व्हिडिओ नाही करणार मी, व्हिडिओ एवढाच करणार. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन कोणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर पासून तर फॉलो करा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि सगळ्यांना अजून एकदा सॉरी बोलते मी. चला बाय बाय सगळ्यांना.